जाऊया पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलणार होते, मात्र सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे पंतप्रधानांचं भाषण पुढे ढकलण्यात आलं. आता या सर्व घडामोडीवर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाभोवती घेराव घातल्यामुळे आपण पंतप्रधानांना सभागृहात न येण्याचा सल्ला दिला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए और सदन के सभापति होने के नाते मेरी जिम्मेदारी बनती थी कि सदन की उच्च परंपराओं गरिमाओं को अक्षुण्ण बनाए रखें। सदन के नेता सदन में न बोले, ये सभा के लिए किसी प्रकार के लिए उचित नहीं है। सदन के नेता ने उपस्थित न रहकर मेरे आग्रह को मानकर सदन को अप्रिय दृश्य से बचाया। मैं माननीय प्रधानमंत्री जी को इसके लिए आभार व्यक्त करता हूं। आम्हाला पार्लमेंट नरेंद्र मोदी यांच्या आधीपासून आम्ही पार्लमेंटमध्ये आहोत. मोदी दिल्लीत नंतर आले. आम्हाला पार्लमेंट माहिती आहे, संसद माहिती आहे, संसदेची आचारसंहिता माहिती आहे, नियम माहिती आहेत. हा प्रखर आंदोलन झालं. मोदींना कोणापासून धोका आहे? खासदारांपासून, काँग्रेसपासून. ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं, बलिदानं दिली, तुरुंगवास भोगला, त्यांच्यापासून आणि त्यातूनही पार्लमेंट निर्माण झाली. आणि त्या पार्लमेंटमध्ये मोदींना धोका असं जर कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत बकवास आहे.